आषाढी एकादशीच्या फराळ रेसिपीमध्ये आज आपण पाहतोय मस्त अशी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र उपवासाची इडली आणि चटणी. यासाठी ना आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही, काहीही नाही. अगदी तुमच्या मनात आलं ना किंवा साबुदाणा जर भिजवायला तुम्ही विसरला असाल ना, त्यावेळेला ही अशी मस्त इडली बनवायची आणि चटणी बनवायची. कुठलीही आपल्याला पूर्वतयारी लागत नाही किंवा जास्त काही भांड्यांचा फापट पसारा नाही. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही इडली आहे आणि चटणी आहे. आता जी चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ती तर तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत बनवून खाऊ शकता. तिला सुद्धा आपण जास्त काही साहित्य वापरलेलं नाही. तर ही इडली तोडल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की ती मऊ आणि लुसलुशीत तयार झालेली आहे. बऱ्याच जणांना उपवासामध्ये साबुदाणा खिचडी चालत नाही किंवा साबुदाणा खिचडी खाल्ल्याच्या नंतर ॲसिडिटीचा त्रास होतो, तर त्यावेळेला ही मस्त अशी हलकी फुलकी तुम्ही ही इडली बनवून खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर लाईक करायला तुम्ही अजिबात विसरू नका. मुख्य 2च साहित्य लागणार आहे. त्यामध्ये वरई आणि थोडासा साबुदाणा. आता तुम्हाला साबुदाणा जर स्किप करायचा असेल ना, त्याऐवजी तुम्ही राजगिरा येतो, राजगिरा अख्खा राजगिरा असतो ना, तो थोडासा भाजून यामध्ये घालू शकता. मी तर हे कच्चेच घेतलेले आहे. तुम्हालाही भाजून घ्यायचे असेल तर भाजून घेऊ शकता. मिक्सरला अशी पावडर किंवा जमेल तितकं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. याला ना तुम्ही उपवासाचं प्रेमिक्ससुद्धा म्हणू शकता. हे अगदी तुम्ही 4 ते 6 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा ह्या पिठापासून तुम्ही आप्पे किंवा तुम्हाला डोसे बनवायचे असेल ना, ते सुद्धा आरामात बनवू शकता. आता मी मोजूनच घेणार आहे, कारण आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे. 1 कप इथे मी जे आपण प्रेमिक्स तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे आणि अर्धा कप फ्रेश दही घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दही जास्त आंबट नसावं. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे किंवा दह्याऐवजी ना तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ताकसुद्धा वापरू शकता. पण त्यानंतर आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ना, थोडंसं कमी वापरावं लागणार आहे. आता पाणी टाकून असं मस्त इडलीचं जसं बॅटर तयार करतो ना, अगदी सेम तसंच करायचं आहे. त्यापूर्वी काही सेकंद आपण याला छान असं फेटून घेऊया, हलकं करून घेऊया आणि एक 5 ते 10 मिनिटं याला रेस्ट होण्यासाठी ठेवूया. जर तुम्ही घाईच्या वेळेमध्ये बनवणार असाल ना, वेळ नसेल तर लगेच बनवलं तरीही चालेल. परंतु रेस्ट दिली ना, हे पीठ थोडंसं असं फुलल्यासारखं दिसत असेल किंवा घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसेल, तर यामध्ये ना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. जर तुम्ही लगेच बनवणार असाल ना, तर हे पीठ फुलणार नाही. लगेच तुम्ही त्यामध्ये फक्त खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा आणि लगेचच इडली बनवायला घेऊ शकता. परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की 5 मिनिटं रेस्ट द्या. आता हे घट्ट झालं ना, थोडंसं सरसरीत करून घेतलं. त्यानंतर पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे किंवा तुम्ही त्याऐवजी इनो वापरू शकता. आता ह्यावरतून थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे हा खाण्याचा सोडा ॲक्टिव्ह करून घेऊया आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला छान असं सैल करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त हे पीठ घट्ट नसावं, नाहीतर आपल्या इडल्या मऊसूत होण्याऐवजी ना थोड्याशा घट्ट होतील, खाताना त्या घशामध्ये अडकतील. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सगळं जिन्नस मी एकजीव करून घेतलेला आहे. सोडासुद्धा छान असा ॲक्टिव्ह झालेला आहे. पटापट इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. तर हे पहा, जितकं तुम्ही छान फेटाल ना, तितकं हे हलकं होणार आहे. लगेच मी इडली पात्रामध्ये भरून आणि वाफवण्यासाठी ठेवणार आहे. लक्षात ठेवा, ज्या पदार्थामध्ये आपण इनो किंवा खाण्याचा सोडा घालतो ना आणि तो पदार्थ वाफवतो ना, त्यासाठी ना पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून गरम पाण्याची वाफ लागली ना, आपला पदार्थ छान असा फुलला जातो. एक 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया. आता इथे उपवासाची चटणी दाखवते. इथे मी ओले शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही साधे शेंगदाणे घेतले तरी चालेल. थोडंसं खोबरं आणि ही चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता. आम्हाला थोडंसं जास्त तिखट हवं आहे, त्यामुळे 4 ते 5 घेतलेले आहे. 2 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यापूर्वी मीठही टाकलेलं आहे आणि थोडीशी पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला फिरवून घ्यायची. ही तुम्ही चटणी अशीचही खाऊ शकता, पण मी याला थोडीशी फोडणी देणार आहे. बरेच जण वरतून फोडणी घालतात, मी थोडीशी ही पातळ बनवणार आहे. त्यामुळे कढाईमध्ये याला छान अशी फोडणी देऊन घेणार आहे. फोडणीसाठी तुम्ही शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप वापरलं तरीही चालेल. तर मी 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे, कारण मला ही चटणी थोडीशी पातळ हवी आहे. अजून थोडंसं पाणी मी ॲडजस्ट करणार आहे. अशी तुम्हाला घट्ट हवी असेल ना, तर तुम्ही अशीही घेऊ शकता. तुम्ही ही चटणी विदाऊट फोडणीसुद्धा खाऊ शकता किंवा फोडणीमुळे तर अजूनच छान लागणार आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता. तर अजून साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. खळखळून उकळी काढायची आहे आणि आपली चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. मस्त ही चटणी कुठल्याही तुम्ही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता. एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आपल्या इडल्या ज्या आहे ना, त्या चेक करून पाहूया.
हे पहा, मस्त अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहे. जवळून तुम्हाला दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या इडल्या ज्या आहे ना किती मस्त तयार होतात. अजिबात ह्या फसत नाही, नो फेल रेसिपी आहे. नक्की तुम्ही ह्या उपवासाच्या दिवशी ह्या इडल्या ट्राय करायला हवं. ज्यांना ज्यांना साबुदाणा उपवासाच्या दिवशी चालत नाही किंवा पचायला थोडासा जड जातो ना, त्यांनी या हलक्या फुलक्या इडल्या नक्की ट्राय करायला पाहिजे. तर हे पहा, पूर्णपणे मी थंड करून घेतल्या आणि त्यानंतर डिमोल्ड करून घेतलेले आहे. एकदम छान अशा जाळीदार, मऊ, लुसलुशीत, अगदी तुम्ही तोंडात टाकाल ना तर अगदी विरघळून जातील अशा छान ह्या इडल्या तयार झालेल्या आहे. सगळ्या इडल्या आता मी काढून घेते. अगदी तुम्हाला जर घाई असेल किंवा तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असेल, उपवासाच्या दिवशी काय बनवू सुचत नसेल ना, तर हा उत्तम पर्याय आहे. या एका प्रीमिक्सपासून किंवा जे आपण सुरुवातीला वरई आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलं ना, असं तुम्ही मस्तपैकी प्रीमिक्स जरी बनवून ठेवलं ना, उपवासाच्या दिवशी किंवा घाईच्या वेळेमध्ये तुम्ही अगदी अशा आयत्या वेळेला इडल्या बनवून खाऊ शकता, अप्पे बनवून खाऊ शकता, त्याचे डोसे, उत्तप्पे, तुम्हाला जो पदार्थ त्यापासून बनवायचा असेल ना, इवन तुम्ही ढोकळासुद्धा त्यापासून बनवून खाऊ शकता. त्यामध्ये फक्त हिरवी मिरची घालायची. छान असा ढोकळासुद्धा तुम्ही याचा तयार करू शकता. तर ही इडली आणि चटणी आपली तयार झालेली आहे. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही ही इडली आणि चटणी नक्की ट्राय करा. कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आणि अगदी तुम्ही नवशिके असाल ना, तर त्यांनासुद्धा ही रेसिपी जमणार आहे. नो फेल रेसिपी आहे. नक्की दिलेलं प्रमाण आणि जे मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या वापरा आणि ही इडली आणि चटणी नक्की ट्राय करून पहा. तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, त्या रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडली आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि अजून सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.